मुसळधार पावसाचा मुंबईतील वाहतुकीवर आता परिणाम जाणवतोय। पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। हे काही दृश्य देखील समोर आलेली आहेत। पश्चिम द्रुतगती महामार्गावर अशा प्रकारे पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे। हिरा, पाऊस सकाळपासूनच सुरू आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि आता वाहतुकीवर देखील मोठा परिणाम पाहायला मिळतोय। नक्कीच सागर, हा जो सकाळपासून पाऊस पडतोय त्याचा फटका हा रेल्वे असेल किंवा वाहतूक सेवेला बसलेला आहे। मध्यरात्रीपासून पाऊस पडतोय त्यामुळे ह्या द्रुतगती मार्गावरती आपल्याला ट्रॅफिक कोंडी पाहायला मिळते। वांद्रे असेल, विलेपार्ले असेल, कांदिवली असेल, या संपूर्ण भागातून लोक आपल्या ऑफिसमध्ये जात असताना हा सगळा प्रकार आपल्या समोर येतोय। त्यासोबतच रेल्वेला सुद्धा याचा फटका बसलेला आहे आणि ही संपूर्ण वाहतूक कोंडी ही सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे। यामध्ये काही ॲम्ब्युलन्स सुद्धा अडकल्याचे मगाशी आपण बघितलं होतं। त्यासोबतच ही जे काही रस्ते सकल भाग आहे त्यामध्ये पाणी साचलंय, त्यामुळे हे रस्त्यावरती वाहतूक ही वाढलेली। त्यासोबतच ट्रेन लेट असल्यामुळे ह्या रस्त्यावरती खासगी वाहनंही वाढली आहेत, त्यामुळे संपूर्ण ट्रॅफिक कोंडी वाढलेली आणि आता मुंबईकरांना त्याचा फटका बसतोय आणि त्यांना आज लेटमार्क लागणार आहे ऑफिसला जाण्यासाठी। नक्कीच हिरा, त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। गेल्या 3 दिवसापासून मुंबईत जोरदार पाऊस बरसतोय आणि आज